स्वातंत्र्य हे आपल्याला मिळालेलं फक्त एक गिफ्ट नाही आहे, ती आपल्यावर सोपवलेली एक जबाबदारी आहे. कुणीतरी दुसऱ्याच्या उद्यासाठी स्वतःचा आज गमावला आहे, कुणीतरी तुरुंग सहन केला आहे, कुणीतरी गोळ्या झेलल्या आहेत, कुणीतरी फाशी गेलं आहे. आणि हे सगळं फक्त एकाच आशेने की पुढची पिढी मुक्तपणे जगेल. आणि त्या मानाने आपण खरंच मुक्त आहोत. आपल्याला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, आपल्याला स्वप्न बघण्याचं स्वातंत्र्य आहे, आपल्याला आपल्या आयुष्याचा मार्ग स्वतः निवडण्याचं स्वातंत्र्य आहे. पण या स्वातंत्र्याचं आपण करतो तरी काय? देशावर प्रेम करणं म्हणजे फक्त तिरंगा लावून फिरणं नाही, तर आपल्या वाट्याला आलेली जबाबदारी प्रामाणिकपणे निभावणं. कारण देश बदलण्यासाठी प्रत्येकाने सीमेवर जाण्याची गरज नाही आहे. आपण जिथे आहोत तिथे थोडं अधिक प्रामाणिक, थोडं अधिक जबाबदार आणि थोडं अधिक माणूस होणं गरजेचं आहे. अगदी तुकाराम मुंडे सरांसारखं. आपल्या पूर्वजांनी आपल्याला स्वतंत्र भारत दिला आणि पुढच्या पिढीला आपण विकसित, स्वच्छ, सुखी आणि भ्रष्टाचारमुक्त भारत देणं अपेक्षित आहे. किंवा ती आपली जबाबदारीच आहे. आणि कदाचित हीच आपल्या स्वतंत्र सैनिकांना दिलेली खरी आदरांजली असेल. स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा.